नमस्कार, लेट्स अप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। आपण आलो आहोत लेट्स अप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये। यामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत। चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील 5 महत्त्वाच्या घडामोडींकडे। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील। राज्यातील हवामान विभागाने कोकणासह नाशिक जिल्ह्याला 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। त्यामुळे पावसाच्या दृष्टीने राज्यातील नाशिक आणि कोकणासह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज त्याबरोबर येलो अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे आता कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये राज्याने येत्या 24 तासामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे बघूयात। यामध्ये मुंबईसह नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्याचबरोबर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट देखील जाहीर केला आहे। त्यामुळे आता येत्या काही तासांसाठी किंवा येत्या काही तासांमध्ये या जिल्ह्यांना पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे काही तास असतील। त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांसाठी हे जीवनदानच ठरत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी काहीशी दिलासादायक आहे। यानंतरची दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे शाळेसंदर्भातील। शाळा सुरू करण्यासाठी काही संस्था चालक त्याचबरोबर पालक देखील दिवाळीपूर्वी शाळा सुरू करावी किंवा आता शाळा सुरू व्हाव्यात यासाठी आग्रही आहेत। मात्र टास्क फोर्सचा या संपूर्ण मागणीला विरोध आहे, कारण राज्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत। त्यामुळे दिवाळीपूर्वी शाळा सुरू करायला टास्क फोर्सचा पूर्ण विरोध आहे। यामध्ये 18 वर्षावरील जे विद्यार्थी किंवा शिकवणारे प्राध्यापक आणि कॉलेजमधील इतर स्टाफ ज्यांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे अशा ठिकाणी कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करून शाळा कॉलेज विशेषतः कॉलेज सुरू करायला काही हरकत नसल्याचं मत आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं। त्यामुळे आता शाळा कधी सुरू होणार हा संभ्रम कायम असताना त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होण्याचा विचार होऊ शकतो। मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही अशाच ठिकाणी शाळा सुरू करावी लागतील किंवा अशाच ठिकाणी शाळा सुरू करण्यात याव्यात असं देखील यावेळी तज्ज्ञांनी त्याचबरोबर टास्क फोर्सने सांगितलं आहे। त्यामुळे आता दिवाळीपूर्वी शाळा उघडणार नसल्याचं देखील स्पष्ट झालं आहे। यानंतरची तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आता राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार आहे। यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या या निवडणुकांचं किंवा मुदत संपलेल्या नगरपालिका, नगरपरिषद त्याचबरोबर नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता राज्यातील जवळपास 200 नगरपालिका आणि नव्याने मंजुरी दिलेल्या 20 नगरपंचायत आणि नगरपरिषदांना प्रभाग रचना सदस्य संख्या तयार करून घ्यावी लागणार आहे। या संदर्भात अद्याप सविस्तर माहिती किंवा डिटेल्स देण्यात आले नसले तरी देखील 2-3 दिवसात या संदर्भात तपशील जारी केला जाईल। ही प्रभाग रचना आता ऑनलाईन असून गुगलवरून आयोगाला याचे नकाशे देखील द्यावे लागणार आहेत। त्यामुळे आता लवकरच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील। यानंतरची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भातील। झायडस कॅडिलाच्या लहान मुलांवरील कोरोना लसीला भारतामध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे। त्यानंतर आज झायडस ग्रुपचे MD डॉक्टर शर्विल पटेल यांनी देखील सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत लसीच्या पुरवठ्याला सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे। तसेच ऑक्टोबरपर्यंत आमच्याकडे एका महिन्यात 10 कोटी लसी तयार करण्याची क्षमता असेल असं देखील यावेळी पटेल यांनी सांगितलं। त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाबाबत राज्यामध्ये किंवा संपूर्ण देशामध्येच एक दिलासादायक बाब समोर आली आहे। यानंतरची शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पुण्यातील आर्मी स्टेडियमला आता गोल्डमॅन म्हणजेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्रा याचं नाव दिलं जाणार आहे। पुण्यातील आर्मी स्टेडियमला ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा भालाफेकमध्ये ज्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं त्याचं नाव दिलं जाणार आहे। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी हा कार्यक्रम पार पडेल। याबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतर पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचा देखील यावेळी सत्कार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर या होत्या या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। यासारख्याच नवनवीन घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्स अप ॲप डाउनलोड करा।